नमस्कार मंडळी, मी मटण धुवून स्वच्छ करून हळद, मीठ आणि पाणी टाकून कुकरच्या शिट्ट्या करून घेतल्यात। एकीकडे कांदा आणि खोबरं भाजून घेतले। आता कोथिंबीर, टमाटे, कांदा, लसूण, आलं, हिरवी मिरची, पुदिना पावडर आणि अर्धी वाटी पाणी टाकून मसाला वाटून घेऊया। अगदी बारीक मसाला वाटलाय। आता कढईमध्ये तेल टाकून कढीपत्ता आणि तेजपत्ता टाकून घेतलाय, कांदा सुद्धा टाकून घेतलाय। तो परतल्यानंतर त्याच्यामध्ये घरगुती तिखट आणि वाटलेला मसाला टाकून एक जीव होईपर्यंत छान त्याला परतून घेतलेला आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये गरम मसाला आणि मटन मसाला सुद्धा टाकलेला आहे, थोडंसं मीठ सुद्धा टाकलंय। आता कुकरमध्ये मटन सुद्धा शिजून तयार आहे, ते आपण ग्रेव्हीमध्ये सोडून घेऊया आणि 5 ते 6 मिनिटांसाठी झाकून घेऊया। आता एक जीव असं मटन शिजून गेलेलं आहे, त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि तयार आहे आपला आता मटन ग्रेव्ही। ही तुम्ही घट्ट सुद्धा करू शकता आणि पातळ सुद्धा करू शकता। त्याचबरोबर माझा भात आणि चपाती दोन्ही सुद्धा रेडी आहे। चला तर मग आता जेवण वाढून घेऊया। तर मी रस्सा सुद्धा वाढलेला आहे। हा जो रस्सा आहे मी कमी साहित्यामध्ये कमी वेळेमध्ये केलेला आहे, मटन रस्सा, आणि तो एक नंबर असा झालेला आहे। या व्हिडिओचा डिटेल व्हिडिओ सुद्धा टाकलेला आहे, जर तुम्हाला बघायला आवडत असेल तर नक्की बघा। चला तर मग बाय।